वेलकम बॅक. आपण बघत आहात टेक गुरु अमृता आणि माझ्या बरोबर. टेक गुरुवर आम्ही प्रयत्न करतो की गॅजेट्स आणि ह्याच्या व्यतिरिक्त काही अशा लोकांना शोधायचा ज्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे त्यांची लाईफ सिंपल बनवण्यासाठी आणि कधी-कधी असा एखादा शोध लावण्यासाठी की जो अगदी आयुष्यात रोजच्या उपयोगाचा नसला तरी एक वेगळेपण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे खऱ्या अर्थात हे आहे टेक गुरु. अंकित, आपण आपला मोबाईल फोन जनरली वापरतो फोन करायला, SMS करायला, ब्राउजिंग करायला. बरोबर. पण आपण जाऊयात नागपूरला. नागपूरचा एक मुलगा आहे, त्याने मोबाईल फोनचा वापर सुरू केलाय रिमोट सारखा. आणि या रिमोटवरनं टीव्ही वगैरे ऑपरेट होत नाही, हेलिकॉप्टर्स ऑपरेट होतात, कार्स ऑपरेट होतात. काय म्हणतेस? बघायचंय असली टेक गुरु. लेट्स चेक इट आउट. गौरव सव्वाराखे, इंजिनिअरिंग स्टुडंट. वापरातल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूचं ऑपरेशन करून ती कशी चालते ते पाहायची त्याची नेहमीची सवय. असाच एकदा त्याने मोबाईलही उघडून पाहिला आणि मग याच मोबाईलचा त्याने केला एक भन्नाट उपयोग. लोक पेट्रोलवर चालवतात हेलिकॉप्टर, कोणी रिमोटवर चालवतात. म्हटलं आपण जगापेक्षा काही असं वेगळं केलं पाहिजे, म्हणून मी म्हटलं आपण मोबाईलद्वारे उडून पाहू. एअर शो मध्ये रिमोटवर उडणारी विमानं आपण पाहिली आहेत, पण मोबाईलच्या इशाऱ्यावर उडणारं हेलिकॉप्टर पाहिलंय? हे आहे हेलिकॉप्टर, पण मोबाईलच्या इशाऱ्यावर उडणारं. हे हेलिकॉप्टर उडतं ते सेन्सर आणि इन्फ्रारेडचा वापर करून. आणि हे हेलिकॉप्टर कसं आणि कोणत्या दिशेने उडेल हेही आपण ठरवू शकतो. याच्यामध्ये 3.7 व्होल्टची एक बॅटरी लागलेली आहे, 2 मोटर लावलेल्या आहेत आणि टेलला एक मोबाईल व्हायब्रेटरची मोटर लावली आहे जी हेलिकॉप्टरची दिशा नियंत्रित करते, समोर मागे जायची. नंतर 3.7 व्होल्टची चार्जेबल बॅटरी लावलेली आहे, त्याला आपण USB पोर्ट थ्रू चार्ज करतो. हेलिकॉप्टरने तर झेप घेतली. मग एकदा टार्झन द वंडर कार हा मूवी बघताना त्याला वाटलं आपणही अशीच एक कार तयार करावी. एक रेसिंग कार जी चालते जमिनीवर आणि भिंतीवरही. या कारमध्ये मी एक व्हॅक्यूम क्लीनर मध्ये जशी हवा खिचून घेते त्या प्रकारची एक सिस्टम लावली आहे, जेणेकरून जी आजूबाजूची हवा आहे ती ॲब्झॉर्ब करून घेते ती आणि ती कार भिंतीला चिपकते. आणि त्याच्यात 2 मोटर्स लावल्या आहेत, ज्या मागच्या एक मोटर मागच्या चाकाला लावली आहे आणि एक मोटर समोरच्या चाकाला लावली आहे, ज्याच्याने आपलं व्हेकल रन करतं. हेलिकॉप्टरने तर झेप घेतली, रेसिंग कारही वेगात आहे. अपेक्षा करूयात गौरवचा असाच नवा कारनामा आपल्याला लवकरच ऐकायला मिळेल. अमृता, दॅट वॉज सुपर इनोव्हेटिव्ह. मोबाईल फोनचा हा इनोव्हेटिव्ह वापर बघितल्यानंतर दिल्लीला जाऊया आणि बघूया तिकडे लेटेस्ट लॉन्च झालेले कॅननचे ब्रँड न्यू डिजिटल कॅमेराज आणि डिजिटल SLR कॅमेराज. दिल्लीमध्ये कॅननने लॉन्च केले 1 नाही 2 नाही तर तब्बल 20 कॅमेरे. यात आहे कॅननचा लेटेस्ट DSLR कॅनन EOS 550D. हा नुसताच लेटेस्ट DSLR नाही, हा तुमचा मोस्ट अफोर्डेबल HD व्हिडिओ रेकॉर्डर सुद्धा आहे. याबरोबरच कॅननने लॉन्च केले 5 पॉवर शॉट कॅमेरे, 3 XS सिरीजचे कॅमेरे, 6 हाय डेफिनेशन कॅम रेकॉर्डर आणि 2 स्टँडर्ड कॅम रेकॉर्डर्स. याच XS रेंजमध्ये 14 मेगापिक्सेलचा 3.5 इंचीचा LED स्क्रीन असणारा टचस्क्रीन कॅमेरा सुद्धा आहे. आणि यात आहेत काही इंटरेस्टिंग फीचर्स. फिश आय बटन आणि ब्लर बटन सारखी. प्रत्येक बजेटच्या कस्टमरसाठी हे कॅमेरे आहेत. पॉवर शॉट कॅमेऱ्यांची रेंज आहे ती 7,000 ते 21,000 रुपयांपर्यंत. XS रेंज मिळेल ती 11,000 ते 22,000 दरम्यान. कॅननकडे कॅमकॉर्डरसाठीही खूप ऑप्शन्स आहेत. हे कॅमकॉर्डर मिळतील ते 15,000 पासून 87,000 पर्यंत. आणि EOS 550D तुम्हाला मिळेल तो 52,000.
या पॉवर पॅक रेंजमधनं निवडा की आता तुम्हाला कोणता कॅमेरा हवा आहे. यासोबतच माय फोन या साऊथ आफ्रिकन कंपनीने भारतात लॉन्च केले 3 नवीन हँडसेट्स. यात आहे मायक्यू प्लस, माय 338 आणि माय 323. मायक्यू प्लस आहे दिसायला एकदम ब्लॅकबेरी सारखा. स्टायलिश दिसणाऱ्या या फोनचं वजन आहे फक्त 109 ग्रॅम. या फोनला आहे 2.2 इंचाचा स्क्रीन आणि फुल क्वर्टी कीपॅड. बेसिक फोन असलेल्या या मायक्यू प्लस मध्ये ब्लूटूथ आणि कॅमेरा मात्र नाहीये. यासोबतच कंपनीने लॉन्च केलाय माय 338. हा फोन आहे ड्युअल सिम. 2.4 इंचाची स्क्रीन असलेला हा फोन सेमी टच स्क्रीन आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात आहे ब्लूटूथ, जीपीआरएस, वेब. माय 338 मध्ये आहे VGA कॅमेरा. आणि माय फोनचं तिसरं मॉडेल आहे माय 323. हा देखील एक ड्युअल सिम फोन आहे. अतिशय लाईट वेट असणाऱ्या या फोनचं वजन आहे फक्त 88 ग्रॅम. या फोनची एक्सटेंडेबल मेमरी आहे 2 GB पर्यंत. फोनला आहे ब्लूटूथ आणि बेसिक कॅमेरा. अंकित, कॅननने 20 नवीन कॅमेरे लॉन्च केलेले आहेत आणि स्पेशली याच्यामधला 550D लेटेस्ट कॅमेरा आणि सगळ्यात अफोर्डेबल SLR ज्याच्याने तू हाय डेफिनेशन. इट्स अमेझिंग. आय जस्ट कांट वेट तो कॅमेरा रिव्ह्यू करायसाठी. पण आता टेक गुरुवर घेऊया एक छोटासा ब्रेक. डोंट गो एनीवेअर, कारण ब्रेक नंतर आम्ही सॉल्व्ह करू तुमच्या सगळ्या टेक क्वेरीज टेक दरबार.